महायुती सरकारच्या विकासाच्या गतीचा सामना करता येत नाही म्हणून काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारनं जातीपातीत भांडणं लावण्याचा आणि फूट पाडण्याचा अजेंडा पुन्हा एकदा समोर आणला आहे असा आरोप भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी केला आहे। नाशिक येथे झालेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते। गेल्या 10 वर्षात गरीब शेतकरी यांना समोर ठेवून त्यांचं आयुष्य सुधारेल असे विकास प्रकल्प आणि योजना आमच्या शासनानं आणल्या। जेव्हा केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार असतं त्यावेळी विकासाची गती दुप्पट असते याचा अनुभव महाराष्ट्रातले शेतकरी घेत आहेत असं मोदी म्हणाले। इथल्या शेतकऱ्यांना 12,000 रुपयांची वार्षिक आर्थिक मदत मिळत आहे असं सांगत पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर ही मदत 15,000 पर्यंत वाढवली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। सोयाबीन, कापूस, दूध आणि ऊस उत्पादकांसाठी केलेल्या कामांचीही त्यांनी माहिती दिली। कांदा उत्पादकांच्या समस्या आणि भावना लक्षात घेऊन निर्यात धोरणात बदल केल्याचं त्यांनी सांगितलं। एकीकडे युती सरकार मोठमोठे विकास प्रकल्प राबवत असताना महाआघाडी मात्र प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याचाच अजेंडा राबवत आहे असं ते पुढे म्हणाले। महाराष्ट्र में कोई भी बड़ा काम होता है, ये लोग उसका विरोध करने के लिए मैदान में आ जाते हैं। इन्होंने अटल सेतु का विरोध किया, इन्होंने वाटवन पोर्ट पर भी रोक लगाने की कोशिश की, इन्होंने मेट्रो परियोजनाओं को लटकाया। अघाड़ी वालों ने समृद्धि महामार्ग का काम ठप करने का प्रयास किया। पिछले 5 वर्षों में शुरुआती 2.5 साल महाअघाड़ी के महाभ्रष्टाचार और लटकाने अटकाने भटनाके की भेंट चढ़ गए हैं। इसलिए महाराष्ट्र के विकास की खातिर आपको अघाड़ी वालों को घुसने ही नहीं देना है, उनको सरकार से दूर रखना है। नाशिकात संरक्षण क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेचं केंद्र बनलं आहे। मात्र देशाला दुर्बल करण्यासाठी संरक्षण क्षेत्राचाही राजकारणात वापर करत काँग्रेसनं HAL कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असं मोदी म्हणाले। विरोधकांना संविधानाशी देणं घेणं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना काहीही पर्वा नाही। केवळ मतांसाठी खिशात कोरं संविधान घेऊन फिरणाऱ्या काँग्रेसनं 75 वर्ष जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संविधान लागू होऊ दिलं नाही, ते आमचं सरकार आल्यावर लागू झालं असं त्यांनी सांगितलं। कांग्रेस वाले ऐसे हैं, 75 साल तक जम्मू कश्मीर में बाबा साहब आंबेडकर के संविधान को लागू नहीं होने दिया। 75 साल तक देश में एक संविधान नहीं था, जम्मू कश्मीर का संविधान अलग था, वो बाबा साहब आंबेडकर वाला नहीं था। और ये पाप कांग्रेस का था। कांग्रेस ने आर्टिकल 370 की ऐसी दीवार बना दी थी कि बाबा साहब आंबेडकर का संविधान वहां घुस ही नहीं सकता था। भाजपा एनडीए ने आर्टिकल 370 को हटाया और एक देश एक संविधान लागू किया। और मेरी बाबा साहब आंबेडकर को सबसे बड़ी श्रद्धांजलि है। केवळ आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या खोट्या दुकानाचा प्रचार करत काँग्रेस निवडणुका जिंकतं। सत्तेत आल्यावर मात्र आश्वासनं पूर्ण करणं सोडा, सरकार चालवण्यासही पैसे नसतात।
हे काँग्रेस शासित राज्यात दिसत आहे अशी टीका त्यांनी केली. जातीपातींमध्ये दुरावा निर्माण करणाऱ्या काँग्रेसचा अजेंडा ओळखून जनतेनं एक राहावं असं आवाहन त्यांनी केलं. एकेकाळी वीर सावरकरांविषयी आदर असणारे आज काँग्रेससोबत बसले आहेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आघाडीच्या नेत्यांनी सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी, किमान काँग्रेसच्या युवराजांनी कधीतरी बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा करून दाखवावी असं आपलं त्यांना आव्हान आहे असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भाषणात सुरुवातीला पु ल देशपांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं.